Gentlemen, boys and girls and peeps of all ages, welcome to Angrezi in Marathi. This is Sujit and today we are going to learn about how to frame a sentence, a positive sentence in simple present tense. साधं वर्तमान काळातील प्रश्न कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत. अँड जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये मी सांगितलेलं दॅट इट इज डिफरंट फॉर सब्जेक्ट्स आय, वी, यू आणि दे साठी वेगळं होतं अँड फॉर थर्ड पर्सन सिंग्युलर थोडं वेगळं होतं. सेम ह्याच्यामध्ये होणार आहे. आय, वी, यू दे साठी हेल्पिंग वर्ब वेगळं होईल आणि ही शीटसाठी वेगळं. टेक्निकली दोन्ही सेमच असणार आहे पण कळेल काय ते सांगतो. सो हेल्पिंग वर्ब जो आपण यूज करणार आहोत, कारण प्रश्न करताना कधी हेल्पिंग वर्बची गरज लागते. विदाउट हेल्पिंग वर्ब यू कॅनॉट फ्रेम अ सेंटेन्स. अँड इन इंग्लिश वेन एव्हर यू आर फ्रेमिंग अ क्वेश्चन, at that moment it doesn't start with subject. Your sentence always starts with helping verb. That is, first is your helping verb, then your subject, then your verb and then your object. ठीक आहे, हे कधी लक्षात ठेवा. सो आपण जो हेल्पिंग वर्ब ह्याच्यात यूज करणार आहोत इन सिम्पल प्रेझेंट टेन्स तो आहे डू. म्हणजेच आता मी सपोज आपण जे डेली प्रश्न करतो ना, कोणा तू क्रिकेट खेळतोस का, ठीक आहे, तू त्याच्याशी बोलतोस का, ते लोक क्रिकेट खेळतात का, ओके, हे जे प्रश्न आहेत ते असं आपले सिम्पल प्रेझेंट टेन्सचे. तर आता ह्याच्यात कसं होणार आहे ते आपण बघूया. हाऊ टू फ्रेम इट. लाऊन लेट्स टेक एक्झाम्पल. आय एम टेकिंग वर्ब एज प्ले अँड फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्बच यूज होणार. आय हॅव ऑलरेडी सेड दॅट इन आवर पॉझिटिव्ह सेंटेन्स व्हिडिओ that in simple present tense we are going to use only V1, that is first form of the verb. So please don't even think about second form or third form, please. Okay, only V1, that is first form of the verb. Fine. Now आता एक प्रश्न करूया, लाईक तू क्रिकेट खेळतोस का. सो इकडे आपण स्टार्ट करू हेल्पिंग वर्बने. सो हेल्पिंग वर्ब डू, देन विल कम युअर सब्जेक्ट यू, देन वर्ब प्ले अँड देन ऑब्जेक्ट क्रिकेट. म्हणजे तू क्रिकेट खेळतोस का, डू यू प्ले क्रिकेट. आता तिथे वर्ब चेंज सपोज आपण केलं, म्हणजे तू पत्र लिहितोस का. लिहितो म्हणजे राईट येणार आहे आपल्या वर. पत्र इज युअर लेटर अँड सब्जेक्ट तर यू आहे, तू मुळे, आणि हेल्पिंग वर्ब ॲज आय ऑलरेडी सेड इट्स डू. सो तू पत्र लिहितोस का. सो डू यू राईट लेटर. ठीक आहे. ते क्रिकेट खेळतात का. इथे सब्जेक्ट मी आता थर्ड पर्सन प्लुरल घेतलाय, दॅट इज दे. सो डू दे प्ले क्रिकेट. Please remember this. So this would be the structure for subjects I, that is first person singular. Then for we म्हणजे first person plural म्हणजे आपण किंवा आम्ही. Then you second person singular as well as plural and they means third person plural. ह्या सगळ्यांसाठी असं येणार आहे वाक्य. But whenever it's third person singular, please remember this. That is, if it is third person singular तर तिकडे आपण do नाही, आपण यूज करणार आहोत does. कारण जसं थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवताना वी यूज टू ऍड आयदर एस, ई एस और आय एस टू द वर्ब. तर इकडे आपण ते करणार नाही आहोत. प्लीज लक्षात ठेवा, यू डोंट हॅव टू ऍड एस, ई एस और आय एस टू द वर्ब. काहीच करायचं नाहीये. नॉर्मल येणारे वर्ब जे आहे ते. पण हेल्पिंग वर्ब डू चा होऊन जाणारे डज, म्हणजे आपण तिथे ऍड करणार आहोत, म्हणून इथे करत नाहीये. सो इन अदर वर्ड्स, इन सिम्पल वर्ड्स एवढंच लक्षात ठेवा दॅट वेन एव्हर इट इज थर्ड पर्सन सिंग्युलर तेव्हा डज यूज करा डूच्या ऐवजी. मीन्स आता आपण जर आपल्याला म्हणायचं की तो क्रिकेट खेळतो का, तर डज ही प्ले क्रिकेट येणार आहे. सेम येणार आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट, देन वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. फक्त डूचा डज होणार इथे. ठीक आहे. आता इथे आपण रोहित घेतलं की म्हणजे आता रोहित पत्र लिहितो का, तर डज रोहित राईट लेटर. राईट्स नाही झाला, राईट झालाय. इथे वर्ब मध्ये एस, ई एस, आय एस होत नाही. प्लीज लक्षात ठेवा. डोंट फॉरगेट इट. ओनली इन पॉझिटिव्ह सेंटेन्स यू हॅव टू डू दॅट. सो इफ यू हॅव टू रिमेंबर सिम्पल प्रेझेंट टेन्स इन व्हेरी सिम्पल लँग्वेज, तर एवढाच लक्षात ठेवा की सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या क्वेश्चन्स करताना आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार आहोत डू आणि डज. टेक्निकली सेमच आहेत, पण तरी लक्षात ठेवा डू अँड डज. इफ युअर सब्जेक्ट्स आर आय, वी, यू अँड दे, देन यूज डू. अँड फॉर सब्जेक्ट्स ही, शी, इट और अ नेम, प्लीज यूज डज. ठीक आहे. डू यू प्ले क्रिकेट, डज ही प्ले क्रिकेट. डू यू वॉच मूवी, तू मूवी बघतोस का, आणि तो मूवी बघतो का, तर डज ही वॉच मूवी. परत सांगतोय, तिथे वॉच आल्या, वॉचेस झालं नाहीये, लक्षात ठेवा. कुठलेही आपण घेऊ शकतो. अजून इथे वर्ब्स आपण दुसरे घेऊ शकतो. म्हणजे ठीक आहे, तू कुकिंग करतोस का, सो डू यू कुक फूड. आणि जर इथे आता म्हणायचं आहे की ती जेवण बनवते का, सो डज शी कुक फूड. सो हाच प्लीज एक डिफरन्स लक्षात ठेवा डू आणि डज मधला क्वेश्चन्स करताना. बिकॉज मॅक्झिमम टाइम आय हॅव सीन पीपल डुईंग दिस मिस्टेक्स दॅट व्हॉट दे डू इज वेल मेकिंग दिस सेंटेन्सेस. With do everyone makes nice sentences, but whenever it is does, sometimes people have a habit that तिकडे पण do वापरून टाकतात. Okay, do he go to school, does he go to school च्या ऐवजी. So please remember this. Okay, so simple present tense मध्ये again I am telling it's only
वन, दॅट इज फर्स्ट फॉर्म ऑफ अ वर्ब. फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा. प्रश्न करतानाचा हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट दॅट इज एस, आणि त्यानंतर V1च येणार अँड ऑब्जेक्ट. एवढंच आहे, काहीच नाही. आणि कोणाबरोबर डू ए कॉन्टेस्ट ते मी ऑलरेडी सांगितलंय. सो हिअर वी कम्प्लीट हाऊ टू फ्रेम अ question in simple present tense. And if you want to watch the same content in Hindi, then you can watch that on my another channel, that's Angrezi and Hindi. And in next video we are going to learn a new topic again. Till then, keep learning more. If you have any doubts, you can post it in comments as well. And then fine, I'll see you in next video then. Class dismissed.